स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। आई, कधीपासून पाहते अगं तुला? कसला विचार करते एवढा? अवंतीची खूप काळजी वाटते ग. इतक्या लांब जायची, ती सुद्धा आर्याला बरोबर घेऊन. तू नको काळजी करूस तिची. तिने तिची व्यवस्था केली आहे ना. आणि अगं तिच्या ओळखीची बरीच माणसं आहेत तिथे. आणि तुला एक सांगू, ती जर का इथून दूर गेली ना तर बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडेल अगं तिला. तरी सुद्धा आपल्यापासून दूरच जाणार ना, ते सुद्धा त्या शशांकमुळे. आई ग, अवंती काय झालं ग? रुक्मिणीबाई याला घेऊन जा. काय ग, काय झालं? रिचा आली होती. का वेड्यासारखं वाटेल ते बोलायला लागली मला. आणि मी काही बोलायचा प्रयत्न केला तर गळाच दाबला माझा. मला काही कळतच नाही तिला काय हवंय. आता सगळं तर तिच्या मनासारखं चाललंय ना. कधी माझ्या मागचं हे सगळं सुटणार आहे मला कळत नाहीये. अगं किती भयानक आहे सगळं. तू ना उगाचच मनाचा मोठेपणा दाखवत बसलीस. तू सरळ तिची पोलीस मध्ये कंप्लेंट कर. तू तिला असं सोडू नको अवंती. आई ग, मी जायच्या आधी थोडे दिवस इकडे राहायला येऊ का? म्हणजे माझ्यासाठी नाही, मला काही झालं तर मला काही काळजी नाही माझी, पण आर्यासाठी खूप भीती वाटते मला. काहीतरी काय विचारतेस ग? घर तुझंच आहे ना. अवंती, इतके दिवस मला वाटत होता तुझा हा निर्णय योग्य आहे की नाही, पण ते लोक नाही तुला सुखाने जगू देणार. तू जा बाई इथून.
रिचा अचानक एवढी एक्स्ट्रीम स्टेप घेईल असं वाटलंही नव्हतं. पण झालं ते एका अर्थी बरंच झालं. त्यामुळे जुहीला तिच्या आईचं खरं रूप तर कळलं. खरंच रिचानं ना स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्या दादाचं अवंतिकाशी लग्न हो अगर न हो, पण रिचा त्याच्या आयुष्यातून गेली कायमची. हे अतिशय चांगलं झालं, अगदी जुहीसाठी सुद्धा. बघितलंस पूनम, रिचाची काय अवस्था झाली ते. पण तुला मात्र तुझे सगळे अपराध माफ करून स्वीकारले. तेव्हा आमच्या विश्वासाला अजिबात तडा जाईल असं वागू नकोस. सिद्धार्थ, अरे पैसा आणि पोझिशन या गोष्टींचा मोह कुणाला नसतो. ऑफकोर्स तो मलाही आहे, पण त्यासाठी असं काहीतरी करण्याचा मी विचारही नाही करू शकत. आय डोंट थिंक दुसरी कुठलीही स्त्री या थराला जाऊन वागू शकेल. ते काही असलं ना पूनम, तरी रिचाच्या सगळ्यात जवळ तू होतीस. आणि हे सगळं तू का केलंस? हा, कारण अवंतिका या घरात येऊ नये म्हणून. आता ती या घरात येऊ अगर न येऊ, पण त्यातून समजा ती आलीच तर तुला तिला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. याला पर्याय नाही. आणि याच्या पुढे तुझे आणि रिचाचे संबंध संपले. जर का याच्या पुढे तू रिचाला मदत करताना दिसलीस तर तुझी अवस्था ही रिचासारखीच होईल. लक्षात ठेव. जुई, जुई, काय झालं जुई? काय झालं? का रडते? ए, का रडते सांग, काय झालं? अण्णा, आय एम व्हेरी सॉरी. अण्णा, मी मम्माची बाजू घेऊन तुमच्याशी खूप भांडले, खूप वाईट वागले. मी डॅडला पण केवढा त्रास दिला. अवंतिका आंटीशी कसंही वागले, आणि का तर फक्त मम्मासाठी. आणि ती
Anna, she doesn't love me, Anna. She doesn't love me. Anna, she doesn't love me. मम्मी का केलंय सगळं? मी शांत हो. शांत हो, नको रडूस. मी जरा अवंतिकेकडे जाऊन येतो. आर्यला भेटून येतो जरा. अचानकच बोलावलंय का तिने? नाही रे, अचानक नाही. सध्या जितका वेळ मिळेल तितका मी त्याच्याबरोबर घालवतो, त्याच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करतो. पुढे जेव्हा ती परत येईल तेव्हा तो किती मोठा झाला असेल कोणास ठाऊक. सो आय डोंट वॉन्ट टू मिस हिम. म्हणजे काय तुला माहित नाही? अरे तिने नवीन जॉब घेतलाय. शी इज गोइंग अब्रॉड. म्हणजे ती जॉब शोधतीये माहिती होतं मला, पण तिचं डिसिजन झाल्याचं माहिती नव्हतं. तिने घेतलाय डिसिजन. ती आर्याला बरोबर घेऊन जाणार आहे. तुला काय वाटतं कशाबद्दल? ह्या डिसिजन बद्दल? ती माझं मत कसं काय देणार स्वरा? अरे ती आई आहे त्याची, आणि त्याला बरोबर घेऊन जावंसं वाटणं स्वाभाविक आहे. अरे पण हा निर्णय प्रॅक्टिकल आहे का हे बघायला नको का? अरे इकडे ती रुक्मिणीकडे सोडून जाते दिवसेंदिवस. तिकडे कसं मॅनेज करणार ती? नवीन देश, नवीन नोकरी. मुंबई पुण्याला जाणं इतकं सोपं आहे का ते? तुझं म्हणणं पटतंय मला, पण सौरभ तिनं पण काहीतरी विचार केला असेलच ना रे. आमच्या मुलाचा निर्णय ती एकटी कशी घेऊ शकते? मला विचारायची, माझ्याशी चर्चा करायची काही पद्धतच नाही. जसं काय आर्य माझा कोणीच लागत नाही असं वागते ती. कधी तर ती वाटतं की त्याला इथे घेऊन यावं आणि सोडूच नाही त्याला. त्याचे हाल होण्यापेक्षा बरं ते. कम ऑन सौरभ, प्लीज मोठ यार. बघ, तुझं म्हणणं पटत नाही असं नाहीये, पण तिचाही निर्णय चुकलाय असं वाटत नाही मला. आर्यला आतापर्यंत तिचीच सवय आहे आणि तो तिच्याशिवाय नाही राहू शकणार. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण तो काही काळ दूर राहिला तर फारसा फरक पडणार नाहीये सौरभ. इट्स अ मॅटर ऑफ व्हेरी शॉर्ट टाइम. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे अवंतिका शशांक बरोबर लग्न करत नाहीये. त्यामुळे तो तुझा, हे फक्त तुझाच मुलगा राहील. आणि वडील म्हणून फक्त तुझीच अटॅचमेंट राहील सौरभ. ही चांगली गोष्ट नाहीये का? आई, सलील कुठे आहे? बाहेर गेले. बाहेर कुठे? तुला सांगितलं नाही त्याने? नाही का? हा ग, तो पुण्याच्या बाहेर गेलाय. पुण्याच्या बाहेर? कुठे गेलाय? काहीतरी बाई नाव सांगितलं होतं, नाही आठवत नाही मला. पण असं अचानक कसं काय? अगं दुपारी त्याला अनुष्काचा फोन आला होता, म्हणाला जाऊन येतो. अनुष्काचा फोन? तो तिच्याबरोबर गेलाय? कुठे कुठे गेलाय तो आई? सांगा. किती एक्साइट होशील. गेला असेल ना कुठेतरी. अहो, गेला असेल काय? तू तिच्याबरोबर गेला म्हणजे नक्कीच मजा मारायला गेला असणार आहे, उन्हाळ्याला गेला असणार आहे. कामासाठी तर गेला नसेल ना? तुम्हाला माहिती होतं ना तो तिच्याबरोबर जाणार आहे. तुम्ही थांबवलं का नाही त्याला? कसं थांबवणार ग? तू सुद्धा गेली होतीस तुझ्या मित्राबरोबर पुण्याच्या बाहेर. थांबवू शकले तुला? माई,
जेवायला चल. नको ग, घे तू जेवण. का? नाही ग, मला भूक नाही. ए असं का करतेस? काल रात्री पण काहीही खाल्लेलं नाहीयेस तू. काय झालंय तुला? अगं रिचाबद्दल जुईनं जे काही सांगितलं ना, एक भीती बसली ग मनात. घरगुती भांडणं या थराला जातील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग. खरंय माई, शशांक दादा वेळेवर पोचला हे नशीब त्यावेळी, नाहीतर अवंतिका. बाप रे, कल्पनेनं सुद्धा अंगावर काटा येतो ग. रिचा या थराला पोचेल असं खरंच वाटलं नव्हतं ग. माई मी एक सांगू, हे बघ जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. त्या दिवशी दादाबरोबर जुई होती हे सुद्धा खूप चांगलं झालं. आता रिचाने कितीही नाटकं केली किंवा कितीही तिचे कान भरण्याचे प्रयत्न केले ना, तरी जुई मात्र अजिबात ऐकणार नाही. खरंय ग, पण आपल्या आईचं हे रूप बघून तिला काय वाटत असेल? काय विचार करत असेल ती? या सगळ्यात त्या पोरीचा काय दोष ग? तिच्या मनात काय येत असेल, काय वाटत असेल, तिला किती त्रास होत असेल? नको का ग विचार करायला? माई मला वाटतं की ह्या सगळ्या समस्यांवर आता एकच उपाय आहे. कोणता ग? दादाने लवकरात लवकर अवंतिकाशी लग्न करणं. अगं पण त्या दोघांनी तर ठरवलं नाही लग्न करायचं म्हणून. अगं पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. दादा आणि अवंतिका केवळ जुईचा विरोध आहे म्हणून लग्न करणार नव्हते. पण मला असं वाटतं की जुईला आपण समजावू शकतो, तिचं मन वळवू शकतो. आणि सुदैवाने तिला तिच्या आईचं खरंखुरं रूप जे काय ते कळलेलंच आहे. तुला वाटतं जुई ऐकेल म्हणून? माई मला खात्री आहे, मी समजवेन तिला. आणि अवंतिका जर का ह्या घरात लग्न करून आली ना, तर फक्त जुईचंच नाही तर या घरातल्या प्रत्येकाचंच विश्व बदलेल. घर पुन्हा एकदा प्रसन्न वाटेल. हॅलो हॅलो बच्चू, मी बोलतेय. बच्चू हाव यू? बच्चू बच्चू अगं बोल ना. I know you're there. Please say something. Talk to me. बच्चू डोंट डू दिस टू युअर मम्मा. बोल ना माझ्याशी. अगं बच्चू, मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. हे बघ, त्या दिवशी अवंतिकाच्याकडे जे काही झालं ना, म्हणजे मी जे बोलले ना ते मी मुद्दामून बोलले. तू ऐकावंस. म्हणजे अगं बच्चू, आय डिड नॉट हॅव एनी अदर चॉईस. म्हणून तुला कळतंय ना? म्हणजे मी त्या दिवशी नाटक केलं आणि